नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. दैवाने दिलं आणि कर्माने नेलं असं राहुल गांधींच्याच बाबतीत का घडतं असा प्रश्न मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेनंतर विचारला जातोय. कारण राहुल गांधी भाषण करताना जोशमध्ये होश ठेवत नाहीत. भाषणादरम्यान त्यांनी हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द असल्याचं सांगितलं आणि आम्हाला त्या शक्तीच्या विरोधात लढायचे असं ते म्हणाले. हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो, जसं की स्त्री शक्ती, आदिशक्ती, शिवशक्ती. राहुल गांधींना हा शब्द वापरण्याची खरं तर काही गरज नव्हती. आम्हाला मोदींविरोधात, भाजप विरोधात लढायचे असंही ते म्हणू शकले असते. परंतु राहुल गांधींना असे वादग्रस्त वक्तव्य करून आपण स्वतःच अडचणीत येऊ याचं भान राहत नाही. राहुल गांधींच्या किंवा विरोधकांच्या अशा विधानांचा नरेंद्र मोदी स्वतःसाठी कसा उपयोग करून घेतात हे विरोधकांनी पाहिलंय. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर तेलंगणामध्ये जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणांमधील सर्वात आक्रमक भाषण केले. मोदीजी म्हणाले, विरोधकांना ज्या शक्ती विरोधात लढायचंय त्याच्या संरक्षणासाठी मी प्राणांची बाजी लावेन. मोदी एरवीही आक्रमक भाषण करत असतात, पण त्यांचं कालचं भाषण इतकं आक्रमक होतं की स्त्री वर्गाचा प्रचंड प्रतिसाद त्यांच्या या भाषणाला मिळत होता. या एका वाक्याने राहुल गांधींनी काढलेल्या मणिपूर ते मुंबई या भारत जोडो न्याय यात्रेला जो थोडाफार प्रतिसाद मिळाला होता त्यावरही आता पाणी फेरलं गेलंय. राहुल गांधी किंवा विरोधकांची अशी वादग्रस्त विधानं करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही मोदींना वो एक चायवाला असं हिणवलं गेलं. सोनिया गांधींनी त्यांना गुजरात दंगलीच्या वेळी मौत का सौदागर अशी उपमा दिली होती. राहुल गांधी चौकीदार चोर है असं मोदींना उद्देशून म्हणाले. तेव्हा समाज माध्यमांमध्ये संपूर्ण देशाने मैं भी चौकीदार अशी टॅगलाईन करून 2019च्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण एकदम बदलून टाकलं होतं. काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोदींचा परिवार हा शब्द वापरला आणि नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशालाच आपला परिवार करून टाकलं. आपल्या अशा विधानांचा मोदी स्वतःसाठी कसा वापर करून घेतात हे 10 वर्ष झाले तरीही मोदींच्या विरोधकांना अजून समजलं नाही. राहुल गांधींचा आणि हिंदुत्वाचा संबंध निवडणुकांच्या प्रचारादरम्यान जाणवं घालून पळत पळत हिंदूंच्या मंदिरात जाऊन पाया पडणं असा फक्त भाजीतील कढीपत्त्यासारखा असतो. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये कोणते शब्द आहेत, त्यांचे अर्थ नेमके काय होतात याची काहीही माहिती नसताना स्वतःला, पक्षाला आणि आपल्या आघाडीला अडचणीत आणत आहोत का, हे राहुल गांधींना कधी समजेल का असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागलाय.